म्हणजे पवार साहेबांनी मराठा समाजासाठी काही केलं नाही या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. ते कोंडीत सापडले असं म्हणता येणार नाही, पण जाणीवपूर्वक काही त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय. आता नेमकं बदनामी करण्यामध्ये काय होतं की मराठ्यांना त्यांनी आरक्षण मिळून दिलं नाही असा जो त्यांच्यावर आरोप केला जातो त्यांचं अज्ञान आहे. कारण ओबीसी मध्ये कुणबी माळीच्या खाली जेवढ्या जाती आल्या आणि ते समावेश केले गेले त्यासाठी काही संशोधन झालं नाही, काय अभ्यास झाला नाही. की दुर्दैवाने लोकशाहीमध्ये बोलण्याचं लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे, टीका करण्याचं स्वातंत्र्य आहे, विरोधकांना मान अपमान करण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु शरद पवार साहेबांचा स्वभाव अत्यंत मितभाषी आहे, ते फार कमी बोलतात. आणि तुम्ही जर बघितलं तर शरद पवार साहेबांचा अभ्यास हा प्रचंड दांडगा आहे, परंतु दुर्दैवाने लोकशाहीमध्ये त्यांच्यावर टीका केली जाते. मराठा समाजाचं आपण नेतृत्व करतो किंवा एकूण महाराष्ट्राचं तर ती जबाबदारी शरद पवार साहेबांवर मोठीच होती. परंतु त्यांच्या मनामध्ये असं कुठलंही राजकारण नाही, ते एक मानवतावादी नेता आहे. आणि ओबीसीचं जर ते सांगत असतील अशा प्रकारचं त्यांनी सर्टिफिकेट पाडलं ते अत्यंत खोटं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेलं आहे. जरांगे पाटलांनी आंदोलन केलं, गोळीबारानंतर त्या आंदोलनाने मोठा भडका घेतला आणि जरांगे पाटलांच्या रूपाने मराठा आरक्षणासाठी एक नवीन चेहरा महाराष्ट्राला पाहायला मिळाला. त्यानंतर दुसरं त्यांनी आपलं उपोषण केलं आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने अखेर त्यांना समजूत काढण्यात यश आलं आणि त्यांनी 24 डिसेंबरचा त्यांना अल्टिमेटम दिला आणि राज्य सरकार 24 डिसेंबरपर्यंत काहीतरी तोडगा काढेल असं इथपर्यंत बोलणं झालं. मात्र या दरम्यान शरद पवार यांच्यावर काही कार्यकर्त्यांकडून काही मंडळींकडून गंभीर आरोप करण्यात आले. त्यामध्ये नामदेवराव जाधव असतील किंवा अन्य विरोधक असतील, या साऱ्या विषयावर मराठा आरक्षण मराठा समाजाला मिळेल का या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आणि एकूणच राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, मराठा आरक्षण काय आहे, ते मिळणार आहे का, सद्यस्थिती, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या सोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड. दादा तुमचं जय जिजाऊ, तुमचं स्वागत आहे लेट्सअप मराठीमध्ये. पहिलाच माझा प्रश्न असा आहे की हे सगळं पाहिल्यानंतर असं वातावरण दिसतंय की शरद पवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोंडीत सापडले. नाही, मूळतः आपण जर बघितलं तर आदरणीय शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे पालक आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा जो वावर आहे तो जवळपास 50 वर्षापेक्षा अधिक काळ आहे. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले 4 वेळा, विरोधी पक्ष नेते झाले विधानसभा विधान परिषदमध्ये, केंद्रामध्ये विरोधी पक्ष नेते होते, संरक्षण मंत्री होते, कृषी मंत्री होते. त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा ह्या केल्या जातात. ते कोंडीत सापडले असं म्हणता येणार नाही, पण जाणीवपूर्वक काही त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय. आता नेमकं बदनामी करण्यामध्ये काय होतं की मराठ्यांना त्यांनी आरक्षण मिळून दिलं नाही असा जो त्यांच्यावर आरोप केला जातो त्यांचं अज्ञान आहे. त्याचं कारण असं आहे की 1982ला अण्णासाहेब पाटलांनी जो पहिला मोर्चा मुंबईमध्ये काढला तो मराठा महासंघ माथाडी कामगार यांचा तो मोर्चा होता. आणि त्यातली पहिली मागणी होती की आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं. आणि त्याला पार्श्वभूमी होती की नुकताच मंडल कमिशनचा रिपोर्ट केंद्र सरकारला म्हणजे इंदिरा गांधींकडे सादर झाला होता आणि जातीयनीय आरक्षण पुन्हा वाढवण्यात येणार अशी त्याची पार्श्वभूमी होती. आणि त्या मोर्चामध्ये आदरणीय शरद पवार साहेब सामील होते. त्याचे फोटो उपलब्ध आहेत. आजही मी तुम्हाला ते फोटो दाखवू शकतो. अण्णासाहेब पाटलांच्या 1982च्या मागणीमध्ये काय होतं तर आर्थिक निकषाचं आरक्षण, आणि त्या मोर्चात पवार साहेब सामील आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेब भोसले हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि शरद पवार साहेब विरोधी पक्ष नेते होते. त्या चर्चेत सुद्धा ते असल्याचे तेही फोटो उपलब्ध आहे. दुर्दैवाने रात्री एकही आपल्याला मागणीला प्रतिसाद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिला नाही, म्हणून अण्णासाहेब पाटलांनी रात्री जवळपास 23 मार्चला 1 वाजता आपल्या स्वतःला गोळी घातली आणि आपलं आयुष्य संपवलं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जी अंत्ययात्रा निघाली त्याला खांदा सुद्धा शरद पवार साहेबांनी दिलेला आहे. मी हे का सांगतो तर आर्थिक निकषाच्या आरक्षणाच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की पवार साहेब 78 ते 80 महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी 27 एप्रिल 1979 मध्ये एक आर्थिक निकषाचा GR काढला होता नोकरी संबंधामध्ये. म्हणजे SC ST OBC आणि खुल्या वर्गातले असे 46% लोकांना
त्याचा लाभ होत होता. म्हणजे आर्थिक निकषाचं आरक्षण नोकरीमध्ये सरकारचं ते पवार साहेबांनी लागू केलं होतं. पुढं ते 84-85ला शिवाजीराव गजरे विरुद्ध महाराष्ट्र सरकार ते रद्द करण्यात आलं. आर्थिक निकषाच्या बाजूला ते होते, कारण त्याचा पूर्व इतिहास असा आहे की यशवंतराव चव्हाणांनी EBC सवलत दिली होती, एज्युकेशनल बॅकवर्ड क्लाससाठी, म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षणामध्ये दिली होती. ती नंतर रद्द झाली. म्हणजे पवार साहेबांनी मराठा समाजासाठी काही केलं नाही या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. दुसरी गोष्ट आपल्याला जर माहितीच पाहिजे असेल तर एक आरोप असाही केला जातो की पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 23 मार्च 1994ला त्यांनी एक GR काढून काही जाती घुसवल्या आणि 16% जे मराठा समाजाला आरक्षण मिळत होतं ते त्याच्यामुळे गेलं. आता याचा अज्ञान म्हणावं किंवा अभ्यास कमी आहे म्हणावं का जाणीवपूर्वक टीका आहे, तर असं आहे की 1953 ते 55 भारत सरकारने 340व कलम जे आहे इतर मागासवर्गीयांसाठी आयोग नेमावा. हे कशासाठी, तर त्यांना आरक्षण देण्यासाठी. तर 1953-55ला पहिला काका कालेलकर आयोग स्थापन झाला. काका कालेलकर या पुण्याचेच. 1955ला तो अहवाल आला, परंतु तो स्वीकारण्यात आला नाही केंद्र सरकारकडून. म्हणून तो लागू करावा म्हणून केंद्रीय कायदा मंत्री पदाचा राजीनामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. त्यातलं एक कारण 340व कलम OBCच्या आरक्षणाचं आणि दुसरं होतं हिंदू कोड बिल. तर आरक्षणाचा जो संघर्ष आहे तो काही तसा साधा सोपा नाही. परंतु पुढं 1967 मध्ये राज्यस्तरीय आरक्षण लागू करण्याची सगळ्यांना परवानगी देण्यात आली काका कालेलकर आयोगाच्या आधारावर. आता काका कालेलकर आयोगाचं कसं होतं की त्यांनी 55ला जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये ज्या जाती निश्चित झाल्या होत्या देश स्तरावर त्या 2399 जाती होत्या आणि महाराष्ट्रात त्यामध्ये 180 जाती होत्या. तर 180 जातींना 1967ला आरक्षण मिळायला लागलं. OBCचं ते 10% होतं आणि VJNTचं 4% होते, म्हणजे 14% आरक्षण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स व्यतिरिक्त होतं. म्हणजे अस्पृश्य जाती आणि आदिवासी जातींव्यतिरिक्त ते होतं. दादा, हे सगळं पाहिलं, हे सगळं तुम्ही विश्लेषण सांगितलं तर हे सगळं लक्षात येतं. मात्र अनेक भडक प्रतिक्रिया सोशल मीडियावर येतात आणि सरळ प्रश्न विचारला जातो की पवार साहेब 4 वेळेस मुख्यमंत्री होते, मराठा नेते म्हणून ते दिल्लीत सांगत असतात, मात्र मराठा समाजासाठी त्यांनी योगदान काय दिलं. अगदी सरळ साध्या सोप्या सोशल मीडियावर कमेंट करणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? हे मला पहिलं हे कंप्लीट करून द्या. हे गंभीर आहे. कारण 180 जाती ह्या कशातनं आल्या तर काका कालेलकर आयोगातनं आल्या. आता नेमकं काय झालं की त्याचं आरक्षणाचा लाभ महाराष्ट्रातून देशभरात सुरू झाला. जसं 69% आरक्षण आपल्याला तामिळनाडूमध्ये दिसतं तर ते त्यावेळेच आहे 67च. नंतर काय झालं की मोरारजी देसाईचं सरकार आलं, त्यांनी मंडल कमिशन नेमलं आणि मंडल कमिशनचं सरकार मध्ये जो अहवाल सादर केला तो 1980ला इंदिरा गांधींना. तर इंदिरा गांधींनी काय केलं की मंडल कमिशनचा रिपोर्ट लागू करण्यापेक्षा त्यांनी गरिबी हटावची घोषणा केली आणि पुढे 1990ला VP सिंग सरकारने या देशामध्ये मंडल लागू केलं. आता मला हे का सांगायचं तर काका कालेलकर आयोगामध्ये 2399 जाती देश स्तरावर आणि महाराष्ट्रात 180. पण मंडल कमिशननी काय झालं, नव्या रिपोर्टमध्ये 3743 जाती आल्या, म्हणजे 1344 जाती देशभरात वाढवण्यात आल्या OBCच्या वर्गामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 272 जाती झाल्या, म्हणजे 180 पेक्षा त्या जास्त झाल्या. आणि 1994ला इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार याचा ज्यावेळेस निकाल आला त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता मंडलच्या शिफारसी लागू करा. त्यामुळे महाराष्ट्रात कुणीही मुख्यमंत्री असतं तर आपण जर बघितलं पवार साहेब काही काळासाठी संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात गेले होते आणि मग परत महाराष्ट्रात आले होते. त्यावेळेस सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले होते. तर पवार साहेब परत महाराष्ट्रात मुख्यमंत्री आले. त्यांच्यासमोर तो प्रस्ताव होता की बाबा सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे 50%च्या आतलं आरक्षण, 27% OBCंना आरक्षण
आणि क्रिमिलेअर लावून ते द्यायचे आणि राज्यस्तरीय ओबीसी आयोग स्थापन करायचं, हे अशा काही गोष्टी तरतुदीचं. त्यामुळं सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळं आरक्षण 10%हून 27% गेलं किंवा 14%हून 27% गेलं तर ते सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे आणि मंडलनी जाती ठरवलेल्या आहेत, त्याच्यात साहेबांचा काही संबंध नाही. म्हणजे जाती समावेश करणं आणि वगळणं एकतर केंद्रीय स्तरीय ओबीसी आयोगाचा अधिकार आहे किंवा महाराष्ट्र स्तरीय नंतर आलेलं खत्री आयोग असेल, बाबट आयोग असेल. दुसरं एक तुम्हाला नमूद करून सांगायचं की असा एक आरोप केला जातो की साहेबांनी काही जाती घुसडल्या. तर पहिल्यांदा आपल्याला धर्म समजला पाहिजे, वर्ण व्यवस्था समजली पाहिजे, जाती व्यवस्था समजली पाहिजे. आपल्याकडं वर्ण व्यवस्था कशी आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, म्हणजे ही उतरंड आहे जातीची, एकाच्या वर एक एकाच्या खाली. तसंच जातीमध्ये आहे ब्राह्मण, त्याच्यानंतर खाली मराठा, मग माळी, धनगर वगैरे असं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ही सरळ नाहीये, हॉरिझॉन्टल नाही, व्हर्टिकल आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ओबीसी मध्ये कुठल्या कुठल्या जाती आहेत किंवा नाहीत आणि त्यांचा समावेश कसा करायचा याच्याबद्दल जो काय आता नवीन युक्तिवाद केला जातोय की काही जाती घुसवल्या, तर घुसवण्याचा मुळात अधिकार नाही त्यांना, तो राज्यस्तरीय नाही तर केंद्रीय स्तरीय ओबीसी आयोगाला आहे. पण नेमकं काय आहे की आपल्याकडं मराठा ही खुल्या वर्गात जाते ती आणि ओबीसी मध्ये पहिली जात जी येते ती कुणबी आहे. मग माळी, तेली, साळी वगैरे वगैरे येतात. त्या अशा जवळपास 272 आणि आता 380 जाती आहेत. तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जातीच्या उतरंडीमध्ये मराठा खुल्या वर्गात आहे आणि त्याची जवळची जात ही कुणबी आहे आणि मराठा कुणबी एकच असण्याचं आता सिद्ध झालेले आणि ते आहेच. मराठा कुणब्यांमध्ये नातं आहे. तर कुणबी ओबीसीतली जर वरची सगळ्यात पहिली जात धरली, नंतर माळी धरली, त्याच्या खाली सामाजिक दृष्ट्या जेवढ्याही जाती महाराष्ट्रात सापडतील त्या ओबीसीच ठरतात. त्याला आयोगाच्या शिफारशीची गरज असलीच पाहिजे असं काही नाही किंवा अभ्यासाची संशोधनाची गरज नाही. कारण ओबीसी मध्ये कुणबी माळीच्या खाली जेवढ्या जाती आल्या आणि त्या समावेश केले गेले, त्यासाठी काही संशोधन झालं नाही, काय अभ्यास झाला नाही. फक्त त्यांना एससी एसटीत टाकता येत नव्हतं. कारण एससी एसटीच्या जाती ह्या अस्पृश्य आदिवासी हे ब्रिटिश काळामध्येच निश्चित झालेले आहेत. त्यामुळं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार साहेबांनी मराठा समाजावर काय अन्याय केला या मानण्यास कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही, कायदेशीर पुरावा नाही. उलट पक्षी मराठा समाजाला न्याय द्यायचीच त्यांनी कायम भूमिका घेतलेली अभ्यासाअंती मला दिसतंय. हे झालं तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं. मात्र सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर असो किंवा कुठेही असो, तरुण, आजचे मराठा तरुण एक प्रश्न विचारतात आवर्जून की शरद पवारांनी मराठा समाजासाठी आतापर्यंत काय योगदान दिलं. नाही, मी आपल्याला सांगितलं की 1979 मध्ये त्यांनी पहिलं आर्थिक आरक्षण दिलं नोकरीमध्ये, सरकारीमध्ये. हे पुरावा आहे, त्याचा GR आपल्याला दाखवू शकतो मी. दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सहकार फार महत्वाचं आहे आणि आजही सहकाराचं एकूण उलाढाल 10 लाख कोटी रुपयाची. म्हणजे साखर कारखाने असतील, दूध संघ असतील, सूतगिरण्या असतील, कुक्कुटपालन असतील, शिक्षण संस्था असतील, सहकारातनं निर्माण झालेल्या बँका असतील, सहकारातल्या पतसंस्था असतील, तर त्याचा संपूर्ण अभ्यास असलेला माणूस म्हणजे शरद पवार साहेब. म्हणजे याच्यातनं अनेक लोकांना रोजगार मिळालाय, अनेक लोकांना आर्थिक उत्पन्न झालंय, फायदा झालेला आहे. तर हे त्यांचं योगदान मोठंच आहे. दुसरी गोष्ट, आज महाराष्ट्रामध्ये जो विकास झालेला दिसतो, अगदी आपण रांजणगावची MIDC किंवा कुरकुमची MIDC जी केमिकल MIDC, तिथं ऑटोमोबाईल आहे, शिरवळला MIDC आहे, किंवा अगदी पिंपरी चिंचवडच्या पलीकडं आपण भोसरी आहे, आता चाकणची MIDC असेल. तर ह्या सगळ्या MIDCचा पहिला GR कुणी काढला होता की 175 तालुक्यांमध्ये MIDC स्थापन करायचा GR हा 78 ते 80 पुलोतचं सरकार असताना शरद पवारांनी काढला होता. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपल्याला रोजगार मिळला पाहिजे याच्यासाठी त्यांनी पहिला प्रयत्न केलेला आहे. ज्या MIDC आता ग्रामीण भागामध्ये तुम्हाला दिसतात हे सुद्धा शरद पवार साहेबांमुळे झालेले. त्यांना प्रचंड मोठी दृष्टी आहे, अनुभव आहे. कुठलाही विषय घ्या तुम्ही, शेती असेल, उद्योग असेल, अर्थकरण असेल, कुठल्याही विषय, क्रीडा असेल, सहकार असेल किंवा साहित्य असेल, कुठल्याही विषयातलं त्यांच्याकडं जे ज्ञान आहे ते अद्भुत आहे आणि त्यांनी तशा प्रकारचं केलेलं आहे. अनेक गोष्टी पवार साहेबांनी केल्या, फक्त दुर्दैवाने त्यांनी स्वतःच्या तोंडून कधी ते सांगितलेलं नाही. लोक माझे सांगती नावाचं त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हिंजवडीला त्यांनी एका साखर कारखान्याच्या उद्घाटनाला गेले होते. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इथं साखर कारखाना न करता भविष्यात इथं
IT इंडस्ट्रील राजीव गांधी इन्फोटेक पार्क ज्याला आपण म्हणतो आता हिंजवडीला, जिथं साधारणपणे 2.5-3 लाख मुलं ही IT मध्ये काम करतात. आणि अद्भुत आहे, ते खूप सुंदर जगमान्य असलेली हिंजवडी आहे. दुसरी मगरपट्टा सिटीमध्ये मी स्वतः राहतो. मगरपट्टा सिटीमध्ये 2 लाख लोकांना IT मध्ये काम करता येतं. तिकडे खराडीला IT इंडस्ट्री झाली. ही IT इंडस्ट्री ही शरद पवारांची देण आहे. 1990ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलं या देशामध्ये. त्यावेळेस केंद्रामध्ये ते संरक्षण मंत्री होते, पंतप्रधान नरसिंह राव होते आणि अर्थमंत्री हे मनमोहन सिंग होते. त्यामुळं बदललेलं जगाचं ज्ञान होतं आणि त्यांनी जसं जसं इथं बदल व्हायला लागले जागतिकीकरणाचे, त्याचं त्यांना आकलन असल्यामुळं त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो विकास केला, तर त्याचं एक मॉडेल जर समजून घ्यायचं असेल तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री त्या काळातले अरुण जेटली स्वतः बारामतीला येऊन गेले आणि त्यांचं कौतुक केलं की किमान देशामध्ये अशा 100 बारामती निर्माण केल्या पाहिजे. अशा प्रकारचं मॉडेल शरद पवारांनी उभं केलंय, ज्याला आपण विद्या प्रतिष्ठान म्हणतो. हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. शारदा नगरी आहे तिथं, जी शाळा आणि त्या मुलांसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर MIDC आहे. त्याच्यानंतर तिथली जर आपण बघितलं तर बारामती टेक्सटाईल पार्क आहे, डायनॅमिक डेअरी आहे. म्हणजे जो बारामतीचा विकास झालेला आहे सर्व अंगाने, अशा प्रकारचा प्रत्येक तालुका झाला पाहिजे असं स्वतः पंतप्रधानांनी येऊन म्हटले. आता हा सगळा विकास केल्यानंतर मुलांना रोजगार मिळाला का नाही, हाताला नोकरी मिळाली, जॉब मिळाली. बारामतीचा विकास हे मॉडेल विकास आहे. परंतु याचा अर्थ फक्त बारामतीसाठी शरद पवार साहेबांनी काम केलं हे खरं नाही. पवार साहेबांवर आतापर्यंत 20 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, अनेक लेख प्रसिद्ध झालेत. परंतु काय होतं की दुर्दैवाने लोकशाहीमध्ये बोलण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे, टीका करण्याचं स्वातंत्र्य आहे, विरोधकांना मान अपमान करण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु शरद पवार साहेबांचा स्वभाव अत्यंत मितभाषी आहे. ते फार कमी बोलतात आणि तुम्ही जर बघितलं तर शरद पवार साहेबांचा अभ्यास हा प्रचंड दांडगा आहे. परंतु दुर्दैवाने लोकशाहीमध्ये त्यांच्यावर टीका केली जाते. मला याच तुम्ही जे आता बोललात त्याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे. सध्याचं राजकारण पाहिलं तर जो तो नेता उठतो आणि आपल्या जातीचा उदो करतो आणि त्या जातीच्या आधारावर म्हणा किंवा याच्यावर सध्याचं राजकारण सुरू आहे, टीका टिप्पणी केली जाते. कुठेतरी पवार साहेबांनी स्वतःला मराठा म्हणून घेतलं नाही. सेक्युलर त्यांची विचारसरणी आणि पुरोगामी विचार त्यांना आताच्या सध्याच्या राजकारणात अडचणीचे ठरतायत का? नाही, पवार साहेबांची जी जडणघडण आहे ती त्यांच्या आई शारदाबाई पवार यांचा जो सत्यशोधक विचार होता, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांच्या घरातच रुजला होता. त्या काळामध्ये त्यांच्याकडे भाऊराव पाटलांचं येणं जाणं होतं, केशवराव जेदे, शंकरराव मोरे, म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा वारसा असलेलं हे घराणं आहे. त्यामुळे ते विचाराशी प्रामाणिक आहे. त्यांनी आपली जात सांगावं असं काहीच नाही. त्यांना सार्वजनिक जीवनामध्ये मराठा हेवी वेट लीडर म्हटलं जातं. मराठा हेवी वेट लीडर म्हणजे देशभराची प्रतिमा आहे आणि महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, मराठ्यांचा इतिहास हा आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे गौरवशाली मराठा समाजामध्ये जन्मालेल्या माणसाला सतत काही मराठा असल्याचं सांगण्याची गरज नाही. परंतु लोकशाही कशी आहे ती सर्वसमावेशक असली पाहिजे. राजकारणामध्ये ते काम करत असताना त्यांना, आता आपण एक उदाहरण घेऊ, आरक्षण म्हणजे काय? रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व. पण नुसतंच प्रतिनिधित्व का? तर नाही. आरक्षण म्हणजे इक्वल रिप्रेझेंटेशन, समान प्रतिनिधित्व. म्हणून SC, ST, OBCच्या सगळ्या जातींमधनं लोक पुढे यायला पाहिजे. मग शिक्षणात असतील, नोकरीमध्ये असतील, राजकारणामध्ये, आणि सर्व समावेशकता केली पाहिजे. जसं 90ला मंडल कमिशनचा रिपोर्ट आला, पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राजकारणात तेव्हा रामदास आठवले कुठंच नव्हते. त्यांना विधान परिषदवर घेऊन समाज कल्याण मंत्री केलं. छगन भुजबळ मंडल कमिशनच्या विषयावर राजीनामा देऊन शिवसेनेतनं काँग्रेसमध्ये आले, त्यांनी मंत्री केलं आणि OBCचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलं. मधुकर पिचड आदिवासी समाजाचे, त्यांना दिलं. आणि मग अशा प्रकारे सर्व समाजाला समावेशकता करत असताना त्यांनी एक बॅलन्स साधायचा प्रयत्न केला. एकीकडे मराठा समाज म्हणतो की मराठ्यांवर पवार साहेबांनी अन्याय केलाय, दुसरीकडे धनगर समाजाचे नेते आरोप करतात की धनगर समाजावर आरोप करतायत, धनगर समाजाचे लोक आरोप करतायत की पवार साहेबांनी अन्याय केला. अण्णा डांगे हे धनगर समाजाचे नेते आहेत, मी त्यांना भेटलेलो आहे, त्यांना विचारलं तर त्या काळामध्ये अनेक लोकांना त्यांनी सहकार्याने मदत केली. अण्णा डांगे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर कुठल्याही समाजावर अन्याय करण्याची त्यांची कधीही भूमिका नाहीये. परंतु तशी प्रतिमा राजकारणात केली जाते, टीकेसाठी केली जाते. मी आपल्याला अनेक अंगाने उदाहरणं देऊ शकतो की ती किती सर्वसमावेशक आहे आणि प्रत्येकाला
वेळ प्रसंगी खाजगीमध्ये सुद्धा मदत करण्याची त्यांची कायम भूमिका राहिलेली आहे. दादा, हे तुम्ही जे सांगितलं पवार साहेबांचं काम वगैरे, हे सगळ्या गोष्टीचं विस्तृत विश्लेषण केलं. मात्र मराठा तरुण असतील, यांच्यामध्ये ना पवार साहेबांबद्दल प्रचंड चीड आहे. त्यांना अक्षरशः व्हिलन ठरवलं जातंय. या पाठीमागे राजकीय डाव आहे की खरंच तरुणांना मिसगाईड केलं जातंय जाणीवपूर्वक? नाही, कसं आहे की आपल्या तरुण पिढीला माहिती असलं पाहिजे की मी पण अनेक लोकांबरोबर संवाद साधत असतो, त्यांना तशा प्रकारचं विलन ठरवलं जातं ही गोष्ट खरी आहे बरं का. त्यांना आता जे काय आरोप केले जातात की नावं ठेवली जातात, मला अज्ञानातनं दिसतं. मी एकेकाळ पवार साहेबांच्या विरोधात बोललेला माणूस आहे किंवा त्यांच्या भूमिका मला काही वेळेस पटत नव्हत्या, परंतु जसं जसं मी आपला देश, आपली राज्यघटना, समतेची तत्व, बंधुत्व, न्याय, स्वतंत्र, कष्टकरी समाजाला न्याय द्यायची भूमिका, शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं काम मी अभ्यास करायचा प्रयत्न केला. मी आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रचंड प्रमाण वाढलं होतं. जसं ते केंद्रात मंत्री म्हणून गेले, त्यांनी तत्काळ एक गोष्ट केली, ती म्हणजे 72,000 कोटी रुपयाची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्याचा परिणाम काय झाला की कर्ज माफ झाल्यानंतर नव्याने कर्ज मिळायला लागले, जिल्हा बँकेतनं, सोसायटीमधनं, पतसंस्थेतनं, बँकेतनं. आणि त्याचा परिणाम असा झाला की जो भारत आपल्याकडं अन्नधान्य आयात करत होता तो निर्यात करणारा झाला. दुसरी गोष्ट, पवार साहेबांच्या काळामध्ये शेती मंत्री असताना आरोप व्हायचा की महागाई वाढलेली. म्हणजे अन्नधान्याचे बाजार वाढले की आपल्याकडे ओरड सुरू होती, महागाई वाढली. त्यांनी भूमिका घेतली की माझ्या जर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत असेल तर महागाई वाढली असा आरोप झाला तरी मी तो मान्य करणार नाही. कारण शेवटी असं आहे की 2 पैसे शेतकऱ्याच्या पदरात पडलं पाहिजे. म्हणजे कृषी विकास मंत्री असताना त्यांनी जे काम केलेलं आहे हे माइलस्टोन काम आहे, परंतु त्याचं माहिती नाही. आता ज्या पिढीला आपण सांगताय तुम्ही तरुण पिढी आरोप करते, त्यांना माहिती आहे का या देशाची IT इंडस्ट्रीचा पाया शरद पवार साहेबांनी घातला, तो महाराष्ट्रात घातला. मी आपल्याला हिंजवडीचं उदाहरण सांगितलं. आता IT मधनं किती रोजगार तयार झाला. आज आपण जे पण सगळं वापरतो, सगळं नेटवर्क जे आहे, ह्या नेटवर्कला आज आपण लक्षात घेतलं तर जे काही योगदान पवार साहेबांनी दिलं, म्हणजे सगळ्याच कारणाने, मी तुम्हाला सहकारचं सांगितलं, औद्योगिकरणाचं सांगितलं, MIDCचं सांगितलं, अत्याधुनिक काळामध्ये IT इंडस्ट्री आली, त्याचंही स्वागत केलं. तर ह्या सगळ्याच्या मुळाशी पवार साहेब आहेत. परंतु काय होतं की आता लवासासाठी सारखी सिटी त्यांनी एक मोठी जे काही मोठं स्वप्न त्यांनी बघितलं होतं की इंग्लंडला ते गेले होते आणि लंडनच्या जवळ एक लेक सिटी आहे. ती लेक सिटी ही स्वयंपूर्ण आहे एका तळ्याच्या भोवती, आणि त्याचं एक स्वप्न घेऊन 95 पासून पवार साहेबांनी लवासा सिटीच्या निर्मितीसाठी प्रयत्न केला होता. परंतु तिथं काही कारणाने काही आरोप झाले, प्रतिआरोप झाले आणि ती लवासा सिटी आता बंद पडली किंवा असे अनेक उदाहरणं आहेत. परंतु एक लक्षात घ्या की रयत शिक्षण संस्था ही या देशातली नाही तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी संस्था आहे. तिच्यामध्ये जातीने लक्ष घालून पवार साहेब स्वतः काम करतात. त्यातनं कमीत कमी 7 लाख तरुण शिकून बाहेर पडतायत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या शिकून संस्थेतनं बाहेर पडलेले सुद्धा तरुण पवार साहेबांच्या विरोधात बोलतात. बारामतीमध्ये मला माहिती की विद्या प्रतिष्ठानमध्ये अत्यंत दर्जेदार विदाऊट डोनेशन शिक्षण मिळतं. तुम्हाला सांगतो की बारामतीमध्ये कधीही मेडिकल कॉलेज खाजगी घ्यायचं नाही, हे पवार साहेबांचा निर्णय. त्यांनी विखे पाटलांना 3 मेडिकल कॉलेज दिले, DY पाटलांना 2-3 मेडिकल कॉलेज दिले, पतंगराव कदमांना त्यांनी स्वतः दिले, परंतु बारामतीला घेतलं नाही. कारण मेडिकल कॉलेज चालवायला डोनेशन घ्यावं लागतं, हे कंपल्शन मध्ये दिसतं. म्हणजे डोनेशन घेऊन अशा प्रकारची संस्था चालवायची नाही. म्हणजे काय, शेवटी मुलांना सहकार्य झालं पाहिजे, त्यांना योग्य ते माफक दरामध्ये दर्जेदार शिक्षण मिळावं, ही त्यांची भूमिका राहिलेली आहे. आता सगळ्याच गोष्टी पवार साहेबांच्या मनासारखा होत असतील का? काही चुकीचे लोक त्यांच्याबरोबर राहिले, काही स्वार्थासाठी त्यांच्या जवळ आले, काहींनी त्यांचा मतलब साधला, काही भ्रष्टाचारी करणारे लोक त्यांच्या आश्रयाला गेले. तर याचा सगळा दोष पवार साहेबांवर देणं बरोबर नाही. व्यक्ती म्हणून अत्यंत आदरणीय व्यक्ती, पितृतुल्य व्यक्ती म्हणजे शरद पवार साहेब आहे. परंतु लोक वाचत नाहीत किंवा पवार साहेबांच्या बरोबर असलेले लोक त्यांचं जे काही काम आहे त्याची ओळख लोकांना करून देत नाही. मी आपल्याला मगाशी सांगितलं की 10 लाख कोटीचं जवळपास बजेट किंवा टर्नओव्हर असलेलं सहकार, ह्याला मार्गदर्शन कोण करते? हे पवार साहेब करतायत. पण तिथं काही अपप्रवृत्ती घुसते, त्याच्यात पवार साहेबांचा काय दोष आहे? आणि आजच्या पिढीला पवार साहेबांचं महत्व कळायला थोडासा काळ लागेल, पण त्याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतील.
दादा, गेल्या काही दिवसांपासून काही कागदपत्र फिरतायत, त्यावर पवार साहेबांचा हा ओबीसी असा उल्लेख दिसतोय. काही मंडळींकडून तर थेट आरोप करण्यात आले की पवार साहेब हे ओबीसीच नेते आहेत आणि त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. काय खरंय? नाही, गंमत आहे की 1967 वयाच्या 28व्या वर्षी ते पहिले काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. यशवंतराव चव्हाणांचे ते मानसपुत्र. आता त्यावेळेस ओबीसीचं आरक्षण नव्हतं. बरं, दुसरी गोष्ट, विधानसभा आणि लोकसभेला आरक्षणाची मर्यादाच नाहीये. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सला आहे. जे सांगितलं जातं की त्यांनी निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं त्याच्यामध्ये त्यांची जात, कास्ट ओबीसी लिहिली. आता मला सांगा, ओबीसी काय आहे? ओबीसी वर्ग आहे आणि कास्ट काय आहे? ही जात आहे. म्हणजे कुणबी असेल, माळी असेल, तेली असेल, वंजारी असेल, लेवा पाटील असेल, अन्य कुठली, कुंभार असेल, सुतार असेल, ही जात आहे. आता जात जर त्यांनी कुणबी लिहिली असती तर मी मान्य केलं असतं की ते ओबीसी झालेले आहेत. परंतु त्यांच्या राजकीय जीवनामध्ये किंवा त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये त्यांना अशा प्रकारचा आरक्षण लाभ घेण्याची आज तरी गरज दिसत नाही. शिक्षणामध्ये नाही, नोकरीमध्ये त्यांचा प्रश्न येत नाहीये आणि राजकारणामध्ये ते ज्या लेवलचं राजकारण करतायत त्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षणच नाही ओबीसीसाठी. मग ते कशासाठी जात लपवतील? ते मराठा आहेत, त्यांचे नातेसंबंध मराठा कुटुंबाशी आहेत. आणि ओबीसी जर म्हणायचं म्हटलं तर मी खरं सांगतो, मी तुम्हाला, ज्यावेळेस ओबीसी वर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश व्हावा याच्यासाठी गेली 25 वर्ष जे आंदोलन चालवलं त्याचं कारण असं होतं की बहुजन समाजामधला एक मोठा घटक सामाजिक दृष्ट्या ओबीसीत नसल्यामुळे तो बाहेर पडला होता. आणि मग फुले शाह आंबेडकरांची विचारधारा मानणारा माणूस हा आरक्षणाचा समर्थक असं मी मानतो. मराठा समाज हा पहिल्यांदा आरक्षण विरोधकच होता. मंडल कमिशन बद्दल आदरणीय कैलासवासी शशिकांत आप्पा पवार यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, जे मराठा महासंघाचे सरचिटणीस होते, नंतर अण्णासाहेब पाटलानंतर अध्यक्ष झाले. मंडल एक विषाचा प्याला, त्याच्यामुळे बराच गदारोळ झाला होता. मंडल कमिशन लागू झालं त्यावेळेस या देशामधल्या सवर्णांनी जाळपोळ केली होती. प्रचंड बऱ्याच आत्महत्या झाल्या होत्या, कॉलेजेस बंद झाले, प्रचंड वादळ निर्माण झालं होतं. कारण असं होतं की मेरिट असलेल्या, गुणवत्ता असलेल्या लोकांना असं वाटलं की आमच्यावर अन्याय होतो. तर अशा काळामध्ये मराठा समाजाचं आपण नेतृत्व करतो किंवा एकूण महाराष्ट्राचं, तर ती जबाबदारी शरद पवार साहेबांवर मोठीच होती. परंतु त्यांच्या मनामध्ये असं कुठलंही राजकारण नाही. ते एक मानवतावादी नेता आहे आणि ओबीसीचं जर ते सांगत असतील अशा प्रकारचं त्यांनी सर्टिफिकेट पाडलं ते अत्यंत खोटं आहे. म्हणजे त्यांच्याकडे नाही आहे सर्टिफिकेट? नाही, नाहीच आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही. बघा, कास्ट म्हणजे जात आणि तिथं काय यायला पाहिजे तर जातीचा उल्लेख पाहिजे. जे सर्टिफिकेट फिरतंय त्याच्यावर ओबीसी लिहिलं दिसतं. ओबीसी हा वर्ग आहे, ओबीसी लिहिता येत नाही, लक्षात घ्या. ओबीसी वर्गातली जात लिहावं लागते कास्ट म्हणून. तर ते खोटं आहे, बोगस बनवले. आणि सध्या सोशल मीडियावर काय बोलावं, कितीतरी खोट्या गोष्टी, कितीतरी अफवा पसरवल्या जातात, त्याला काही तथ्य नाही. दादा, तुम्ही अनेकदा तरुणांना सांगता उद्योजकतेकडे वळालं पाहिजे, नोकरी तर आहेच पण उद्योग केला पाहिजेत मराठी तरुणांनी. तर हे सगळ्या जातीच्या, धर्माच्या आणि हे जे काही सध्या महाराष्ट्रात चित्र रंगलंय, यावर ज्या चर्चा होतात, हे सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? काय विचार येतात तुमच्या मनात? नाही, 1980च्या काळामध्ये मंडल कमिशनच्या पार्श्वभूमीवर आरक्षण मागण्याचं कारण असं होतं की त्यावेळेस जागतिकीकरण, खाजगीकरण आपल्याकडे आलेलं नव्हतं आणि जी काही मर्यादा होती सुरक्षित नोकरीची ती सरकारमध्ये होती. मग सरकारमधल्या नोकऱ्या आपल्याला मिळाव्यात, कारण आपल्याकडे आता बघा की बँकेत जरी नोकरी असेल तरी ती सरकारच्या अधीन आहे, कारण ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आपल्या 20 राष्ट्रीयकृत बँक आहे किंवा LIC असेल किंवा ॲम्युनिशन फॅक्टरी असेल. कुठलीही अशी सुरक्षित नोकरी आपल्याला मिळाली तर आपलं आयुष्य सुकर झालं. पण 1980 नंतर काय झालं की 90ला आपल्याकडे मंडल कमिशन आलं, आरक्षण लागू झालं ओबीसीला आणि 91ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आलं. तर खाजगीकरण म्हणजे काय? सरकारच्या अधीन असलेले नफा मिळवणारे जे उद्योग आहेत, म्हणजे ज्याला व्यवसाय म्हणतो, त्यातनं नफा मिळतो सरकारला. एकीकडे सरकार व्यवसायातनं नफा पण घेतंय आणि दुसरी गोष्ट टॅक्सच्या रूपातनं आपल्याकडून पैसे पण घेतोय. तर हे दुटप्पीपणा आहे. ही गंमत अशी आहे की मार्गरेट थॅचर ह्या इंग्लंडच्या पंतप्रधान होत्या, ज्यावेळेस भारतामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. तर 2 स्ट्रॉंग वुमन मानल्या जातात जगामध्ये. मी हे का अधिक सांगण्याचा प्रयत्न करतोय तर तिथं असा उठाव झाला इंग्लंडमध्ये की सरकार नफेखोरी करते
आणि टॅक्स घेते 50% वेगवेगळ्या मार्गाने, डायरेक्ट इनडायरेक्ट. मग मार्गारेट थॅचरनी ठरवलं की बाबा जे सरकारच्या अधीन उद्योग आहे, मग त्यावेळेस कापड मिल असेल, पेपर मिल असेल, भांडी बनवणारी असतील, किंवा आपण ज्याला विमान सेवा म्हणतो, शिपिंग कॉर्पोरेशन म्हणतो, किंवा कोल माइन्स म्हणतो, डॉक्स म्हणतो, किंवा अशा ज्या गोष्टी आहेत, किंवा आता एम्युनेशन फॅक्टरी असेल, तर याचं खाजगीकरण केलं. पहिल्यांदा गॅट करार आला, मग डंकेल करार आला, मग फायनल व्हर्जन जे आहे ते लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, म्हणजे जगाबरोबर व्यापार करण्याची संधी. त्याच्यामध्ये जागतिक बँकेचाही रोल आहे, युएनचाही रोल आहे. म्हणजे जगभरामध्ये ज्या महत्वाचे देश आहेत त्यांनी हा निर्णय घेतला की व्यापार केला पाहिजे. आता एक लक्षात घ्या, मराठी माणसाची मानसिकता, त्याला सुरक्षित जीवन जगण्याची सवय. म्हणजे एक कुठेतरी नोकरी मिळाली, कम्फर्ट झोन मध्ये राहायचं, थोडीशी आपल्याला जमीन असेल तर खाऊन पिऊन सुखी राहायचं. म्हणजे कसं होतं की जिथं जमीन पिकती, तुम्ही साधारणपणे जर अनुभव घेतला तर ज्या भागामध्ये बागायत शेती आहे तिथल्या पालकांची आणि मुलांची मानसिकता बघा की शेतीवरच खाऊन पिऊन सुखी राहायचं, टुमटुमीत राहायचं. परंतु ड्राय भागातनं जे लोक आलेले आहेत, म्हणजे अगदी जतपासून खटाव, मान वगैरे, तर इथून अधिकारी वर्ग तयार झालेला दिसतो. आपल्याकडची मानसिकता कशी, मी जे सांगण्याचा प्रयत्न करतोय ती अशी आहे की आता पुरंदर तालुक्यामध्ये वाघापूर गाव आहे, तिथं 450 प्राथमिक शिक्षक आहे. म्हणजे त्या गावाची मानसिकता काय आहे की जावई असलं तरी शिक्षक, सून आली तरी शिक्षक, मुलगा तरी शिक्षक, मुलगी सुद्धा शिक्षक. ती सायकोलॉजी, मानसिकतेचा प्रश्न आहे. तिकडे खाली दक्षिणेत तुम्ही कोल्हापूर, सातारा, सांगलीला गेलं तर मिलिटरी हापशिंगे, त्याच्यानंतर सैनिक, टाकळी, गावाची नावच अशी आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की तिथले लोक फौजमध्ये जातात, सोल्जर म्हणून जातात, म्हणजे शिपाई म्हणून, सैन्यामध्ये शिपाई म्हणून जातात. त्यांची मानसिकता तयार झाली. तुम्ही सोलापूर जिल्ह्यात गेला, तुम्ही बार्शी, महाडा तालुक्यात गेला तर पोलीस भरती, ही सायकोलॉजी तयार झाली. तर ह्या मानसिकतेला तोडून, जसं सिंधी, गुजराती, मारवाडी यांचा इतिहास काय आहे मला तर माहित नाही, मी नम्रपणे सांगतो, पण आमचा इतिहास किती वैभवशाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे तयार केले आणि या देशाला पहिलं स्वराज्य दिलं मोगलांच्या, आदिलशाही, निजामशाहीच्या हातातनं. पहिलं स्वराज्य आपण दिलं, रक्त सांडलं, घाम गाळला, आणि मग या देशामध्ये ब्रिटिश आले 1818 नंतर. इथं स्वातंत्र्याची बीज परत महाराष्ट्रातच पेरली गेली. ह्या देशातल्या मराठ्यांचं योगदान एवढं मोठं आहे की त्यांनी स्वराज्य दिलं आणि ब्रिटिशांच्या विरोधात स्वतंत्र दिलं. एवढंच केलं का, तर महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य या विचाराच्या चौकटीने तयार झाली या देशाची राज्यघटना. म्हणजे मानवतेकडे नेणारे विचार या महाराष्ट्राने दिले. मग आमचा आर्थिक कणा का मोडला? सिंधी, गुजराती, मारवाडी माणूस भेटला तर तो उद्योगावर बोलतो, पैशावर बोलतो, व्यापारावर बोलतो, वाढीवर बोलतो, शेअर मार्केट बद्दल बोलतो, किंवा म्युच्युअल फंड बद्दल बोलतो, आणि जगभर व्यवसायाबद्दल बोलतो. आम्ही भेटलो की दोन बहुजन माणसं भेटली की त्यांचा पहिला चर्चेचा विषय असतो राजकारण. तुम्हाला काय वाटतं? माझ्या आणि तुझ्या वाटण्यावर काहीच नाही ना. महाराष्ट्राचं राजकारण बघा की आम्ही 19 साली एकदा मतदान केलं आणि आता 4 वेळा सरकार बदललं. आमच्या हातात काय आहे, तर राजकारणावर खर्च करणारा वेळ आता थांबवला पाहिजे. दुसरं चित्रपट, नाटक पाहिलेच पाहिजे, पण त्याच्यावर कमेंट्स करून वेळ खर्च करू नये. क्रिकेट सारखा खेळ एकेकाळ 5 दिवस चालायचा, म्हणजे टेस्ट मॅच असायची. आता ते कोणी बघत नाही, मग ते वन डेवर आले आणि आता त्यांनी व्यावहारिकता पाळली. 2020 IPL आलं, म्हणजे त्यांनी व्यावहारिकता पाळली. मग मला सांगा की आपले लोक का व्यावहारिकता पाळत नाही? कारण नसताना दिवसभर टीव्हीवर ते क्रिकेट बघत बसतात. आणि तिसरं, धर्माच्या नावाने सुरू असलेलं राजकारण. तर धर्म ही खाजगी बाब आहे, प्रत्येकाची ती खाजगी बाब आहे. त्यांनी त्याची प्रार्थना करावी, त्याचं जे काही त्यांचे देवदैवत आहे त्याचं स्मरण करावं, त्यांच्या धार्मिक स्थळावर. पण धर्माच्या नावाने राजकारण करावं असं मला वाटत नाही, कारण हा धर्मनिरपेक्ष देश आहे. इथं वेगवेगळे जाती, पंथ एकत्र नांदतात, वर्षानुवर्ष नांदतात. तर मला असं वाटतं की आता तरुणांनी जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवर, जसं जागतिकीकरणाने जगाचे दरवाजे आपल्याला उघडे केले तसे जगाला आपले केले. पण जग आपल्याकडे एक मार्केट म्हणून बघतं, कारण 140 कोटी लोकसंख्या आहे. आपल्याकडे ही प्रेरणाच दिली जात नाही की बाहेर जाऊन काय उद्योग, व्यवसाय, अर्थकरण करावा. काय आहे की आपल्याकडे एक आशा आहे की परदेशातनं मोठमोठे उद्योग येतील, इथं स्थिरावतील आणि आपल्याला हाताला रोजगार मिळेल. पण ते खोटं आहे. कारण बघा, पवार साहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा त्यांनी एनरॉन आणलं वीज निर्मितीसाठी, कारण MIDC सगळ्यात जास्त महाराष्ट्रात आहे, विजेची कमतरता लक्षात घेता एनरॉन आणलं.
तर विरोधी पक्षाने एनरॉन बुडवण्याची घोषणा केली. अंतिमतः एनरॉन या देशातनं निघून गेलं. डाऊ कंपनीचं तेच झालं. अशा अनेक कंपनी, अगदी अलीकडे फोर्ड कंपनी गेली. याचं कारण काय आहे की परदेशातनं जे उद्योजक इकडे लाखो कोटी रुपये खर्च करून गुंतवणूक करतात त्यांना ते सुरक्षित पाहिजे असतं, परंतु ते नाही आपल्याकडं. अलीकडं बघा तुम्ही, कोल्हापूरला दंगल झाली, औरंगाबादला दंगल झाली. आता या MIDC मध्ये जर तुम्हाला खरंच काही उद्योग आणायचे असतील तर त्याची बॅक हिस्ट्री पाहिली जाते 25-30 वर्षाची. तर अशा प्रकारच्या आंदोलनाने, जाळपोळीने, अशा प्रकारचं क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्यामुळं प्रॉब्लेम असा येतो की तिथं नवं उद्योग यायला शक्यता नाही. आता जैतापूर बघा किंवा नाणार बघा, जैतापूर नाणारला जमीन मिळत नाही, तिथं आंदोलनं सुरू आहेत. मग कसे काय परदेशातनं उद्योग येणार? एक आशा आपल्या लोकांना भारतामध्ये तयार झाली होती, ती अशी होती की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चायनातले उद्योग बंद पडतील आणि तो मॅन्युफॅक्चरिंग हब आता भारतात स्थिरावल, परंतु ते होत नाहीये. कारण चायनाचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड स्ट्रॉंग आहे, तिथं कार्गो हब्स चांगले आहेत, तिथं वीज चांगली मिळते, पाणी चांगलं भरपूर आहे, टॅक्सेशनमध्ये बेनिफिट्स आहे, ACZs आहे. आणि म्हणून चायनाने जे डेव्हलपमेंट केली ती आपण लक्षात घेतली पाहिजे. 1990ला भारताचा GDP हा चायनापेक्षा जास्त होता आणि आज चायना ही साम्यवादी देश असून सुद्धा जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर जी भांडवलशाही आली त्या भांडवलशाहीचं त्यांनी स्वागत केलं आणि जगामध्ये आज अर्थकारणामध्ये 1 नंबरचा देश झालाय. भारताची इकॉनॉमी $3 ट्रिलियन आहे. पंतप्रधान स्वप्न बघतात $5 ट्रिलियन. पण आज चायना 2023 मध्ये $21 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. $21 ट्रिलियन. आणि दुसरं मला काय सांगायचं की तसंच 90 मध्ये चंद्रशेखर पंतप्रधान असतानाची एक गोष्ट आहे की पंतप्रधान असताना त्यांच्या समोर एक समस्या निर्माण झाली की आपल्याकडे परकीय चलन नव्हतं, डॉलर्स नव्हते. डॉलर्स कशाला लागतात की दळणवळण, इतर देशांची व्यापार करण्यासाठी, मुख्य फॉरेन करन्सी. म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याला क्रूड ऑइल लागतं. तर क्रूड ऑइल 8 दिवस पुरेल एवढंच राहिलं होतं. अशा स्थितीमध्ये RBIचं सोनं घाण ठेवून पैसे उभे करायची वेळ आली आणि त्यांनी राजीनामा दिला. आणि त्याच पार्श्वभूमीवर असं झालं की निवडणुकीला समोर गेले आणि त्यावेळेस थोडीशी परिस्थिती इकडे तिकडे होती, कारण मंडल कमिशन लागू झालं होतं, त्यामुळे जनता दलाला अपेक्षा होती सत्तेत येण्याची, परंतु तसं नाही झालं. रथयात्रा निघाली होती, भारतीय जनता पार्टीला आशा होती, ते दोन्ही सत्तेत नाही. आता राजीव गांधींची हत्या झाली आणि अल्पमतात PV नरसिंहरावांचं सरकार आलं. तर त्यावेळेसची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता देशाचे माजी गव्हर्नर मनमोहन सिंग यांना आपण अर्थमंत्री केलं आणि त्यांनी अनेक योजना बनवून परकीय चलन आपल्या देशामध्ये आणायचा प्रयत्न केला. मी आपल्याशी आज बोलतोय 2023 मध्ये निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सांगितलं की भारतामध्ये यावर्षी $112.5 बिलियन आले. आता हा आकडा जो आहे $112.5 बिलियन परदेशातनं या देशात आले, हा आकडा म्हणजे भारत सरकारच्या बजेटपेक्षा मोठा आहे. आता हे सगळं मी अर्थकारण ज्यावेळेस तपासायला लागतो तर हे पैसे येतात कुठनं? तर परदेशात जे उद्योग व्यवसायासाठी गेलेले लोक आहे, मग ते कुठले गेलेले आहेत? मग तुम्ही जर पंजाबमध्ये गेल तर पंजाबी लोक कॅनडा, ऑस्ट्रेलिया, लंडनमध्ये स्थिरावलेले आहेत. जाट लोक त्याच भागामध्ये आहेत. खाली राजस्थान लोक व्यापारासाठी पूर्ण अनेक देशामध्ये गेलेत. गुजराती समाज तर सगळ्या देशामध्ये व्यापारासाठी मी पाहिलेलं आहे. म्हणजे खाली दक्षिणेत गेला तर केरळी समाज मुख्यतः तुम्हाला गल्फ कंट्रीमध्ये दिसतो. केरळमध्ये परदेशातनं 2014ला 7 लाख कोटी रुपये परकीय चलन आलं होतं. ही मोठी गोष्ट आहे. तमिळ लोक खाली दक्षिणेतलं ईस्ट इंडिया म्हणजे ईस्ट एशिया जी आहे खालची दक्षिणेतली, म्हणजे ज्याला आपण सिंगापूर, मलेशिया, थायलंड, कंबोडिया म्हणतो, तिकडं स्थिरावलेले दिसतात. आणि आंध्र प्रदेशचे जे तमिळ लोक आहेत ते आता अमेरिकेमध्ये 2 नंबरला आहेत. म्हणजे पटेल कम्युनिटी गुजरातची 1 नंबरला, हे स्थलांतरित करतात. हे प्रचंड पैसा भारतात पाठवतात. एकीकडं भारतात नवीन उद्योग येत नाही, MIDCला नवीन परवानगी मिळत नाही, आपल्याकडे रिसर्च नाहीये, R&D नाहीये. इस्रायल जो सगळा देश उभा राहिलाय तो रिसर्च टेक्नॉलॉजीवर उभा आहे. 350 तिथं रिसर्च सेंटर आहे. तुम्ही मुंबईच्या उजवीकडे गेला, डावीकडे गेला तर तिथं दुबई आहे. दुबई एक अद्भुत शहर आहे जे वाळवंटामध्ये स्वर्ग निर्माण झाले. दक्षिणेमध्ये गेला तर सिंगापूर. तर हे सिंगापूर सारखं शहर जे आहे ते एक प्रेरणा आहे आपल्याला. म्हणजे या सगळ्या मराठी तरुणांनी आणि मराठी माणसांनी यातून बोध घेतला पाहिजेत असं तुम्हाला एकंदरीत त्याचा सांगायचं आहे. दादा, ज्यांच्या वक्तव्यामुळे हे 2 ते 4 दिवसापासून वातावरण तापलेले, शरद पवारांवर टीका केली जाते, ते राजमाता जिजाऊंचे वंशज स्वतःला असल्याचा दावा करतात. ते नामदेवराव जाधवांनी पवार साहेबांकडे टीका केली, तुम्ही ऐकली असेल, बघितली असेल. त्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता? नाही, एक तर पहिली गोष्ट अज्ञान आहे.
कारण मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की कालेलकर आयोगामध्ये ज्या जाती होत्या त्याच्यानंतर 1344 जाती मंडल कमिशनने वाढवल्या. त्या कधी वाढवल्या तर 80च्या दशकात वाढवल्या. त्या झाल्या 3742 आणि महाराष्ट्रात 180च्या त्या झाल्या 172, 272. याचा अर्थ काय आहे की जाती समावेश करणं आणि वगळणं याचा अर्थ एक तर केंद्रीय ओबीसी आयोगाला आहे किंवा राज्यस्तरीय नंतर जे खत्री आयोग आलं. तर पवार साहेबांवर जो आरोप केला जातो तो कुणी शोधून काढला मला माहित नाही. तो 23 मार्च 1994चा GRच्या बाबतीत आहे. तर त्याच्यात काही तथ्य नाहीये. जाधवांच्या आरोपांना तुम्ही गांभीर्याने घेत नाही, त्यामध्ये काही तथ्य नाही? नाही, बिलकुल तथ्य नाहीये. एकतर अभ्यास कमी पडतोय. ते जिजाऊंचे वंशज असल्याचा दावा करतात, त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला हे महत्व प्राप्त झालेलं आहे. नाही, खरं सांगू का की गेले 13 पिढ्या माझं जाधवराव कुटुंबाशी संबंध आहे. जाधव नाही, जाधवराव कुटुंबाशी. म्हणजे जिजाऊंचं म्हणजे लखोजीराव जाधवराव जिजाऊ ह्या जाधवराव घराण्याशी संबंधित आहेत. त्यांचं मुख्य नातं हे भोसले कुटुंबाशी आहे, निंबाळकर कुटुंबाशी आहे. आजही माझी सख्खी भाऊज आहे, माझ्या धाकटा भाऊ सचिन गायकवाड यांची मिसेस ही जाधवराव कुटुंबात नाही येते. आमच्या कधी लग्न समारंभामध्ये नातेसंबंधामध्ये अशी व्यक्ती आम्हाला आजपर्यंत आढळली नाही. असा दावा जर कुणी करत असेल त्याचा गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे. कारण आता कुणी नातं सांगू शकतं आपल्या प्रतिष्ठेसाठी, प्राईडसाठी, ती चांगलीच गोष्ट आहे. परंतु नातेसंबंधाबद्दल बोलत असताना मला जर विचारलं तर ज्या नातेसंबंधाच्या राजघराण्याशी माझं नातेसंबंध आहे, माझं सयाजीराव गायकवाडांच्या घराण्याशी संबंध आहे, कोल्हापूर बडोदा गायकवाडांची संबंध आहे, कोल्हापूरला गायकवाड राजघराण्यातले आहेत. आमचं स्वतः कृष्णाजी बंकी गायकवाड सरदार होते. म्हणजे कोण? सकवारबाई गायकवाड या शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या, त्या घराण्यातनं मी येतो. आमच्या नातेसंबंधात कधी जाधव आडनावाच्या माणसाशी संबंध आल्याचं आजपर्यंत मला माहित नाही. आणि माझ्या सख्ख्या भावाचं अलीकडंच लग्न झालेलं आहे, त्यामुळे त्या लग्नातही ते कुठं दिसले नाही. तर साधारणपणे आम्ही प्रयत्न केला होता की सर्व जाधवराव कुटुंबातले लोक सामील व्हावे. म्हणजे अगदी सिंदखेड राजावरनं शिवाजीराव जाधवराव जे वंशज तिथं राहतात ते असतील, किंवा सासवडला दादा जाधवराव असतील, किंवा अगदी इकडं नांदेडला विक्रमसिंग जाधवराव असतील, किंवा वाघोलीला जे आजही किल्ले आहेत, वाघोलीला जाधवराव, माझ्या सख्ख्या आजोबांचं आजूळ वाघोलीच्या जाधवरावांचे, त्या सगळ्या विचाराचा विचार केला तर मला तरी आत्तापर्यंत तसं काही दिसलेलं नाही. दादा, शेवटचा प्रश्न आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे, मराठा आरक्षण मिळेल का? नाही, मराठा समाजाला जे आरक्षण आत्ता मिळते ते 1 जून 2004च्या 83वी जात कुणबीमध्ये जे दुरुस्ती केलेली आहे की 1967 पूर्वी जर तुमची नोंद कुणबी असेल, पूर्वीची नोंद मराठा असेल, आत्ताची नोंद कुणबी असेल तरी मिळेल, किंवा आधीची नोंद कुणबी आजची मराठा असेल तरी मिळेल. पण काय झालं होतं की तांत्रिक अडचण अशी झाली होती की प्रांत अधिकारी असेल, तहसीलदार असेल, किंवा सक्षम जातीचे दाखले देणारा अधिकारी असेल, यांच्या समोर एक समस्या अशी होती की मराठा ही जातच मानण्यात आलेली आणि कुणबी ही जात मानण्यात. तर एकाच माणसाला या 2 जातीचे सर्टिफिकेट द्यावा का, आणि तशा प्रकारचं योग्य ते मार्गदर्शन महाराष्ट्र सरकारकडून न झाल्यामुळे गेली 20 वर्ष हा प्रश्न प्रलंबितच आहे. आणि आता तो मार्गी लागलेला आहे या आंदोलनाने. कारण सरकारने आता जुनी कागदपत्र, आणि त्यातली अडचण पण आहे, पूर्वीच्या सगळ्या नोंदी ज्या आहेत ह्या मोडी लिपीतल्या आहेत, आणि मोडी लिपीमध्ये परत शब्द जे आहेत उर्दू, पारसी, त्या काळातले काही, आता शब्दही बदलत जातात ना, भाषा बदलत जाते. आता भाषा जशी जशी शुद्ध व्हायला लागली तशी लेखणी बदलत गेली, तर काही अडचणी त्याच्यामध्ये आहेत. पण मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळते. आता सरसकट मराठा म्हणून जर म्हणत असला ना तर त्याला अडचण आहे, कारण मराठा समाजाने सातत्याने मराठा आरक्षणाची मागणी केली मराठा म्हणून. त्यासाठी सगळ्यात पहिलं खत्री आयोगाकडे गेलो तर त्यातनं आपल्याला यश मिळालं, मराठा कुणबी, कुणबी मराठा. बापट आयोगाकडे गेलो राज्यस्तरीय, आणि त्याच्यानंतर नारायण राणे समिती स्थापन झाली. नारायण राणे समितीने इकॉनॉमिकल सोशल बॅकवर्ड नावाने एक वर्ग दिला, तो हायकोर्टात टिकला नाही. आणि नंतर न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांचा जो अहवाल आहे 1063 पानाचा, ज्याचे सदस्य सचिव डी देशमुख होते, आणि त्यांच्यावर काम करण्याचं भाग्य मला लाभलं. कारण माझं मराठे शूद्र नावाचं पुस्तक आहे जे मराठा समाजाचं मागासलेपणा सिद्ध करतं. आणि दुसरं पुस्तक आहे आरक्षण. कारण आरक्षणाबद्दल जेवढे प्रश्न समाजामध्ये विचारले जातात, एकूण आरक्षण म्हणजे नक्की काय ते मराठा आरक्षणापर्यंतचे 72 प्रश्नाचे कायदेशीर, तांत्रिक, घटनात्मक, धार्मिक, सामाजिक पार्श्वभूमी असलेले हे प्रश्न मी स्वतः लिहिलेले ते पुस्तक प्रसिद्ध आहे. मराठा समाजाचं काय आहे की मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी आपल्याला धर्मात जावं लागतं. धर्मामध्ये वर्णव्यवस्था आहे.
आणि वर्णव्यवस्था ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहे. तर शूद्र हा अधिकार वंचित समाज आहे आणि ब्राह्मण हा अधिकार संपन्न आहे. आता हा क्षत्रिय नेमका गायब कुठं झाला, तर परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली, 21 वेळा निक्षत्रिय केली, म्हणजे सगळे क्षत्रिय मारून टाकले. तसं एक लिखाण उपलब्ध आहे, तसं धर्मग्रंथात लिहिलेलं आहे. त्यामुळे क्षत्रिय हा जो वर्ग आहे तो पृथ्वीवर नाहीये. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करायचा निर्णय घेतला. त्यावेळेस इथल्या व्यवस्थेने, इथल्या ब्राह्मण समाजाने शिवाजी महाराज शूद्र आहेत, त्यांना राजा होण्याचा अधिकार नाही असं केलं. परंतु अर्थात त्यानंतर राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी करून घेतला. हे जर आपल्याला वाचायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या बाबतीतलं हे उदाहरण हु आर शूद्राज नावाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे, हु आर शूद्राज. दुसरा जो मुद्दा आहे तो संत तुकाराम महाराज, जे स्वतःला बरे झाले देवा कुणबी केलो म्हणतात, आपल्याला कुणबी म्हणतात. त्या तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली, म्हणजे ज्ञानदान केलं, त्यांची गाथा बुडवली, त्यांना शूद्र ठरवलं. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांना वेदउक्त का पुराणोक्त या मंत्राच्या अधिकाराबाबतीत शूद्र ठरवण्यात आलं. महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा यांनाही त्याच बाबतीत शूद्र ठरवण्यात आलं. आणि सातारच्या गादीचे प्रतापसिंग महाराज यांनाही शूद्र ठरवण्यात आलं, त्यांना शिक्षण बंदी घातली होती. तर एकूण सामाजिक जर तुम्ही बघितलं धर्माच्या आधारावर, कारण आरक्षण का आलं तुम्हाला सांगू का, की धर्माने सप्तबंदी लागू केली होती, शिक्षण बंदी केली होती, शस्त्रबंदी केली होती, संपत्ती बंदी केली होती, समुद्र उल्लंघन पाप केलं होतं. म्हणजे अशा सप्तबंदीमध्ये जो शूद्र समाज आहे त्याच्यामध्ये मराठा सुद्धा होता आणि इतर ओबीसी, SC, ST होते. तर हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाजाचा सामाजिक मागासलेपणा सिद्ध करता येतो. पण सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांचा अहवाल गेला त्यावेळेस नेमकं काय झालं की त्यांनी एड्युकेट रिप्रेझेंटेशन, म्हणजे मराठा समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळतं का, तर त्यांनी जो फॉर्म्युला वापरला सुप्रीम कोर्टाने तर त्याच्यात असं दिसतं की योग्य ते प्रतिनिधित्व मिळतंय. त्यांचा फॉर्म्युला वेगळा आहे, आपण मांडलेला वेगळा होता. आता दुसरा मुद्दा, त्यांनी असं नमूद केलं की मंडल कमिशन, काका कालेलकर आयोग हे केंद्रीय स्तराचे 2 आयोग आहेत ज्याच्यामध्ये मराठा समाज मागासलेला आहे असं मानण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्याच्यात त्याचा समावेश नाही. नंतर ज्यांच्याकडे मागणी केली खत्री आयोग, बापट आयोग, श्रॉफ आयोग आणि मारुती गायकवाड आयोग, तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पूर्वीचे 3 राज्यस्तरीय आणि केंद्रीय स्तरीय 2 आयोगामध्ये मराठा समाज मागासलेला नाही असं सिद्ध झालं असल्यामुळे आता त्याला मागासले म्हणण्यास वाव नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आज जर तुम्ही मला विचारलं तर मराठा समाज हे मराठा कुणबी मराठाचं आरक्षण घेतोय आणि ज्यांना शक्य असेल त्या प्रत्येकाने 1967 पूर्वीचा कुणबीचा दाखला काढावा. परंतु 19 नंतर परिस्थिती बदललेली आहे. 19ला केंद्र सरकारने लोकसभा राज्यसभेमध्ये कायदा केला. 1919 म्हणजे 2019 मध्ये तो कायदा झाला. 42वा कलम जे आहे म्हणजे आपल्या घटनेतलं त्या 42व्या कलमाप्रमाणे असं सांगण्यात येतं की आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेले लोक यांच्यासाठी कायदा बनवावा, योजना बनवावी आणि त्यांना न्याय द्यावा. तर 42व्या कलमचा आधार घेतला, 15(4) आणि 16(4) याचा आधार घेतला शिक्षण आणि नोकरीसाठी आणि ते आरक्षण ज्या वेळेस संसदेत मांडलं त्याच्यानंतर ते पास झालं 2/3 बहुमताने. त्याच्यानंतर राष्ट्रपतींनी सही केली, तो कायदा झाला. पण ते सुद्धा चॅलेंज झालं सुप्रीम कोर्टामध्ये आणि 3 विरुद्ध 2 असा निकाल लागला. 3 न्यायाधीशांनी मान्य केलं, त्यामुळे तो लागू झाला. म्हणजे सगळी जी परीक्षा असते आरक्षणाची ती पार केली गेली आणि 2019 पासून आजपर्यंत 2023 पर्यंत साधारणपणे शिक्षण नोकरीमध्ये 7%, 8% मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतोय. आता ह्या वर्षीचं जर मी माहिती गोळा केली सारथी संस्थेतनं, महाराष्ट्र सरकारकडून, काही शिक्षण संस्थेतनं, तर साधारणपणे 8-8.5% मराठा समाजाचा आरक्षणाचा लाभ मिळतोय त्यातनं. म्हणजे कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि EWS आर्थिक निकषाचा आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळतोय. नक्कीच दादा, तुम्ही लेट्सअप मराठीशी बोललात. शरद पवारांवरील आरोप असतील, मराठा आरक्षणाच्या अडचणी असतील आणि इतर सर्व प्रश्नावर तुम्ही एकदम सविस्तरपणे प्रेक्षकांना एकदम व्यवस्थित मांडणी केली. धन्यवाद दादा पुन्हा एकदा तुमचं. या लाईव्हमध्ये आपण थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.